करायचा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे। ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे होणार आहे। सन 2012 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार तसेच मंत्री छगनराव भुजबळ यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते। त्यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली होती। संघटनात्मक कामकाजाचा सुमारे 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी होता। युवक काँग्रेस व NSUI या विद्यार्थी संघटनांचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केले होते। सन 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। त्यावेळी नाशिकमध्ये मामा मुंगी मंगल कार्यालयात सर्वप्रथम समर्थनार्थ मेळावा आयोजित करण्याचे श्रेयही रवींद्र नाना पगार यांनाच जाते। महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या पाठीशी संघटना एकसंघ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यांच्या जाण्याने पक्षाने एक कुशल संघटक, अभ्यासू आणि संयमी नेतृत्व गमावले आहे। दरम्यान त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत असून कार्यकर्त्यांमध्ये दुःखाची भावना व्यक्त होत आहे। पगार कुटुंबियांच्या दुःखात आवाज कस्मादेचा वृत्तवाहिनी सहभागी असून मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच भावपूर्ण श्रद्धांजली।